उद्या राज्यातल्या 16 शहरात होणार मॉक ड्रिल. प्रशासनाकडून जय्यत तयारी. मुंबई, उरण, तारापूरसह ठाणे, पुणे आणि नाशकातही ड्रिल. न्यूज 18 लोकमतवर मॉक ड्रिलचे प्रत्येक अपडेट. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अनेक राज्यांना मॉक ड्रिल करण्याचे निर्देश. तर दादरमधल्या अँटोनियो डिसिल्वा शाळेत वाजला सायरन. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. मॉकड्रिल संदर्भात संरक्षण मंत्रालयाची महत्त्वाची बैठक. गृहसचिवांची राज्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांसोबत बैठक. जम्मूमध्ये शाळांमध्ये मॉक ड्रिलला सुरुवात. आपत्कालीन परिस्थितीमध्ये घेतल्या जाणाऱ्या सुरक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना दिले धडे. जम्मू काश्मीरमधील बगलिहार बरोबरच सलाल धरणाचे दरवाजेही बंद. चिनाब नदीवरील धरणाचे दरवाजे बंद केल्यानं पाकिस्तानला जाणारं पाणी रोखलं. आमचा युद्ध सराव होईल, म्हणजे आम्हाला काय बंदुका वगैरे देणार आहेत का? पण जसं टाळ्या वाजवल्या तसं आता युद्ध सरावात अजून काय घेऊन. युद्ध सरावावरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्ला बोल. पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा. 4 महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश. तर निवडणुकीत महायुती एकत्र लढेल. मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक. 5,503 कोटींच्या जीर्णोद्धार प्रकल्पांना मान्यता. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. मुलींसाठी स्वतंत्र ITI. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी यशवंत योजना. नामांकित शाळांमध्ये प्रवेश. तर तुळजापूर मंदिरासाठी 165 कोटींचा निधी. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील मोठे निर्णय. आणि पंढरपूरच्या पिलीव इथं नीरा उजवा कालवा फुटला. लाखो लिटर पाण्याची नासाडी. तर तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. अगदी 24 तासांपेक्षाही कमी वेळामध्ये उद्या होणार आहे मॉक ड्रिल. जे सामान्य नागरिक आहेत त्यांना मॉक ड्रिल दिलं जाणार आहे. युद्धासाठी कसं सज्ज राहायचं त्याचं प्रात्यक्षिक एक प्रकारे उद्या केलं जाणार आहे. त्याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घेणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला मॉक ड्रिल विषयीचीच ब्रेकिंग न्यूज आहे. उद्याचा दिवस महाराष्ट्रातल्या 16 शहरांबरोबरच संपूर्ण देशासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. युद्ध सरावाचा भाग म्हणून उद्या महाराष्ट्रातील 16 शहरांमध्ये मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे. नागरी सुरक्षेच्या दृष्टीनं 3 श्रेणींमध्ये शहरांची विभागणी करण्यात आली आहे. देशातल्या 244 ठिकाणी उद्या मॉक ड्रिल होणार आहे. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजल्यानंतर ब्लॅकआउट होईल. मॉक ड्रिल नागरी संरक्षण प्रशिक्षण काटेकोरपणे राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर मेट्रो शहर औद्योगिक वसाहतींच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या जाणार आहेत. राज्यातल्या मॉक ड्रिलच्या 16 ठिकाणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, तारापूर, नाशिक, रोहा, मनमाड, सिन्नर, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, भुसावळ, रायगड, सिंधुदुर्ग, उरण, रत्नागिरी, थळ, त्याचबरोबर वायशेत या ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. या मॉक ड्रिलची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या ठिकाणी कशा पद्धतीने हे मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे तसंच इतर कोणकोणत्या ठिकाणी हे मॉक ड्रिल घेतलं जाईल ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबईमध्ये मॉक ड्रिल होणार आहे. उद्याचा दिवस मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा. त्याचबरोबर ठाणेमध्ये कोस्टल शहर, MMR शहर या भागांमध्ये मॉक ड्रिल होईल. तारापूर या ठिकाणी सुद्धा मॉक ड्रिल होणार आहे. ही महत्त्वाची शहरं राज्यातली आणि त्या ठिकाणी उद्या मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे. रायगडमध्ये सुद्धा मॉक ड्रिल होणार आहे. तर रोहामध्ये सुद्धा मॉक ड्रिल होणार आहे. मुंबई आणि आसपासच्या या ठिकाणांमध्ये उद्या मॉक ड्रिल घेतलं जाईल. नाशिक असेल, उरण या ठिकाणी सुद्धा मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे.
याशिवाय मनमाडमध्येही मॉकड्रिल घेतलं जाणार आहे. त्याचबरोबर सिन्नरमध्ये सुद्धा मॉकड्रिल घेतलं जाईल. पिंपरी चिंचवड याही ठिकाणी मॉकड्रिल घेतलं जाणार आहे. तर संभाजीनगरमध्येही मॉकड्रिल उद्या घेतलं जाणार आहे. भुसावळमध्येही मॉकड्रिल होणार आहे. राज्यामध्ये नेमकं कुठे कुठे मॉकड्रिल होणार ते आपण बघू शकताय या ग्राफिक्सच्या माध्यमातून. सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा मॉकड्रिल घेतलं जाईल. रत्नागिरीमध्ये सुद्धा होणार आहे. आपण बघितलं तर जे सागरी किनाऱ्यावर असलेली शहरं आहेत त्या ठिकाणी विशेषतः मॉकड्रिल घेतलं जात आहे. त्याचबरोबर इतरही महत्त्वाच्या शहरांमध्ये उद्या हे मॉकड्रिल होणार आहे. उद्या देशभरात मॉकड्रिल केलं जाणार आहे. मुंबईमध्ये सुद्धा मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी केली जाते. नेमकी ही तयारी कशी सुरू आहे या संदर्भात IPS अधिकारी प्रभात कुमार यांनी काय माहिती दिली आहे ते बघूया. महाराष्ट्र में जो कोस्टल डिस्ट्रिक्ट्स हैं वहाँ पे ये हम मॉकड्रिल आयोजित करने वाले हैं. इसमें करीब हमारे पास 10,000 ट्रेंड वॉलंटियर्स इस मॉकड्रिल में कल पार्टिसिपेट करेंगे. और इसमें युद्ध की परिस्थिति हो या युद्ध जैसी कोई परिस्थिति हो, उसमें खुद की रक्षा कैसे कर सकता है और अपने आसपास के लोगों की रक्षा कैसे कर सकता है, इसकी ट्रेनिंग जा सकती है. किसी तरह की जीवित हानि या किसी भी प्रॉपर्टी की हानि को कैसे मिनिमाइज किया जा सकता है और इसके कैसे जल्दी से जल्दी संबंधित को इसमें अलर्ट किया जा सके ताकि मदद पहुंच सके, इस तरह की ट्रेनिंग दी जाती है. सर, ये जो मॉकड्रिल होगा वो भीड़ भाड़ इलाके या के वाइटल इंस्टीट्यूशन किस किस जगह पर सही होगी? आपने कोस्टल तो बोला ही बोला, मुंबई काफ़ी ज़्यादा हमेशा सेंसिटिव रहा है. वाइटल इंस्टीट्यूशन मुंबई में कहाँ कहाँ हो सकता है सही मॉकड्रिल? ये इसमें मुंबई में जो वार्ड सिस्टम के हिसाब से जो हमारे वॉलंटियर्स है वहाँ पे ऑपरेट करेंगे. और इसमें एक खास करके जो किसी सिचुएशन में जब वैसा लॉस एंड डैमेज की सिचुएशन होती है उस समय प्रॉपर्टी एंड पर्सन की रक्षा के लिए एक सिविलियन क्या कर सकता है, उसकी हम उसमें मॉकड्रिल करके फीडबैक लेने वाले हैं. इसलिए आप कह सकते हैं पूरे मुंबई शहर में हमारे वॉलंटियर्स के द्वारा इसकी कार्रवाई की जाए. सर, जो एयर सायरन की बात होती है ये आप इंस्टॉल करेंगे कि ये ऑलरेडी इंस्टॉल हो चुका है? इसके लिए कुछ बता सकते हैं आप? एयर की सायरन्स वहाँ पे उपलब्ध है हमारे. कितने लोग से मॉकड्रिल करेंगे सर? पूरे महाराष्ट्र में करीब 10,000 वॉलंटियर्स हैं. ओके सर, इसमें आप लोग की एजेंसी महाराष्ट्र की दूसरी एजेंसी या सेंट्रल एजेंसीज के लोग इन्वॉल्व होंगे सर इस मॉकड्रिल में? कलेक्टर के पास सिविलियन डिपार्टमेंट है और उसके उनके डिपार्टमेंट के पास जो भी इस तरह की एक्टिविटीज़ में ट्रेंड हैं वो इसमें पार्टिसिपेट करते हैं. ओके, थैंक यू सो मच सर. आज तो ये थे हमारे साथ IPS प्रभात कुमार जो पूरी डिटेल बता रहे थे कि किस तरीके से कल जो पूरे महाराष्ट्र में मॉकड्रिल होगी उस पर क्या क्या फोकस रखा जाएगा. मुंबई से कैमरामैन कल्पेश के साथ विवेक गुप्ता, न्यूज 18 इंडिया. तर नाशिक जिल्ह्यामध्ये उद्या 3 ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे. नाशिक, मनमाड आणि सिन्नरमध्ये हे मॉकड्रिल होणार आहे. नाशिकमध्ये देवळाली तोफखाना केंद्र, आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल, लढाऊ विमान बनवणारी कंपनी नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे नाशिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे आणि याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधींनी. बघूयात. युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांना मॉकड्रिल जे आहे ते दिलं जाणार आहे. मॉकड्रिलच्या माध्यमातून नागरिकांना युद्धजन्य परिस्थितीमध्ये काय करायला हवं आणि काय करू नये याबाबतच्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या जाणार आहे. आपण नाशिकमध्ये आहोत आणि नाशिकमध्ये देखील मॉकड्रिलची तयारी अशा पद्धतीनं सुरू आहे. माझ्या मागच्या बाजूला हे बॉम्बचे वेगवेगळे प्रकार आहे. सामान्य नागरिकांना बॉम्ब कळावा, बॉम्ब कसा असतो हे कळावं. आपल्या आजूबाजूला अशा वेळेला अशा पद्धतीचे हल्ले होतात त्यावेळेला कुठला बॉम्ब किती विनाशकारी आहे याची माहिती देण्यासाठी हे बॉम्बचे डेमो जे आहे ते या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे. हे डेमो आता वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांमध्ये नेऊन विद्यार्थ्यांना दाखवले जाणार आहे. तर नाशिकच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन त्या भागातल्या नागरिकांना हे बॉम्बचे प्रकार जे आहे तो सांगण्याचा प्रयत्न प्रशासनाचा असणार आहे. कारण नागरिकांना या सगळ्याची माहिती नसते. कुठल्या बॉम्बमुळे किती नुकसान होऊ शकतं, कुठला बॉम्ब किती विनाशकारी असू शकतो याची माहिती देण्यासाठी हे बॉम्बचे डेमो जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहायला मिळतात. हे डेमो नागरिकांना दाखवले जाणार आहे. तर दुसरीकडे या सगळ्या मॉकड्रिल दरम्यान काही सायरन्स वाजणार आहे आणि ते सायरन जे आहे ते अशा पद्धतीने आहे. हे संबंधित कर्मचारी ज्या पद्धतीने हा सायरन फिरवत आहे, जो आवाज आपल्याला या ठिकाणी येतो तो नॉर्मली आवाज आहे. मात्र ज्यावेळेला हा मॅन्युअली पद्धतीनं पॅन्डल ज्यावेळेला मारला जाईल हाताने त्यावेळेला मात्र एक याचा मोठा आवाज जो आहे तो संपूर्ण शहराच्या एका मोठ्या भागामध्ये जाईल अशा स्वरूपाचा त्याचा आवाज आहे. नाशिकमध्ये अशा स्वरूपाचे तब्बल 9 सायरन आहे. त्यापैकी 5 सायरन जे आहेत ते कार्यान्वित आहे, ते ऑटोमॅटिक पद्धतीचे आहेत, ते कार्यान्वित आहे. तर इतर जे बंद अवस्थेमध्ये आहे ते देखील सुरू करण्याची तयारी आता केली जाते. अशा पद्धतीनं ही सगळी मॉकड्रिलची तयारी या ठिकाणी केली जाते. आपण यातून जो आवाज बाहेर येतो तो नेमका कसा आहे हे बघणार आहोत.
मात्र देशामध्ये ज्या पद्धतीनं जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, युद्धजन्य परिस्थितीच्या काळामध्ये नागरिकांनी कशा पद्धतीने खबरदारी घ्यावी त्याचं प्रशिक्षण जे आहे ते सामान्य नागरिकांना देण्यासाठीच्या आता हालचाली ज्या आहे त्या जिल्हा प्रशासन पातळीवर, जिल्हा पातळीवर केल्या जात असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तर राज्यात उद्या 16 ठिकाणी मॉक ड्रिल केलं जाणार आहे. त्यामध्ये मनमाड शहराचाही समावेश आहे. पानेवाडी इंधन प्रकल्प, FCIचे धान्य गोदाम तसंच रेल्वे ब्रिज तयार करण्यासाठी लागणाऱ्या सामानाचा महत्त्वाचा कारखाना असल्यानं मनमाड हे महत्त्वाचं शहर मानलं जातं. कसं असेल इथलं मॉक ड्रिल, त्याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी बब्बू शेख यांनी. केंद्र सरकारच्या आदेशानुसार उद्या महाराष्ट्रात 16 ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने मॉक ड्रिल केले जाणार आहे. त्यात मनमाड आणि सिन्नरचाही समावेश आहे. आता मी उभा आहे मनमाड शहरातील FCI गोडाऊनजवळ. आशिया खंडातील हा भारतीय खाद्य निगमचा मोठा गोडाऊन आहे. इथे मोठ्या प्रमाणात धान्य साठवले जाते आणि एका प्रकारे हा संवेदन असल्यामुळे याला प्रोहिबिटेड म्हणूनही घोषित करण्यात आलेलं आहे. दुसरं असं की मनमाड शहरापासून जवळच नागापूर पानेवाडी क्षेत्रात इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम यांचे मोठमोठे इंधन प्रकल्प आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात इंधन साठवणूक केली जाते. शिवाय गॅस प्लांटही इथे आहे. तिथून राज्यभरात गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जातो आहे. मनमाडचे जे रेल्वे स्टेशन आहे ते पण महत्त्वपूर्ण जंक्शन मानले जाते. भुसावळ विभागात त्याला आगळे वेगळे स्थान आहे. या रेल्वे स्थानकावरून रोज सुमारे 125 गाड्यांची ये-जा होते. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आणि देशातली 4ही दिशांना जाणाऱ्या गाड्या इथून जातात. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. भारतानं पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरू केली आहे. उद्या देशभरातील 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होणार आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा उद्या मॉक ड्रिल होण्याची शक्यता आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी प्रसाद पाताडे यांनी. भारताने पाकिस्तान विरोधात मोठी निर्णायक भूमिका घेतली आहे. या ठिकाणी पाहायला गेलात तर मोठी लष्करी कारवाई करण्याची जी तयारी आहे ती भारताने दर्शवली. त्याची सुरुवात 7 मे रोजी होणार आहे. देशभरातील 244 ठिकाणी युद्धा दरम्यानचे मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. आज केंद्रीय गृहसचिवांची राज्यांच्या गृहसचिवांसोबतची बैठक पार पडली. या बैठकीत उद्या 7 मे रोजी होणाऱ्या मॉक ड्रिल होणाऱ्या शहरांची यादी समोर आली आहे. राज्यात 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहेत. देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहेत. यात एअर स्ट्राईक, अलर्ट सायरन, क्रॅश ब्लॅक आउट्स विशेष प्रशिक्षण दिले जाते. युद्धजन्य परिस्थितीत शत्रू देशांच्या विमानांनी हल्ला केल्यास काय करावे, काय करू नये याची माहिती यामध्ये दिली जाते. आणीबाणीच्या स्थितीत लोकांनी आपली काळजी घेण्यासह इतरांना कशी मदत करता येईल याचे प्रशिक्षण या मॉक ड्रिलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. समुद्र किनारपट्टी लगत असलेला रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याही जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल उद्या होणार आहे. मात्र याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मॉक ड्रिल होईल का यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता याबाबत आपल्याला अद्याप कोणत्याही सूचना, परिपत्रक प्राप्त नसल्याची माहिती देण्यात आली आहे. कॅमेरा पर्सन योगेश खाडेसह प्रसाद पाताडे, न्यूज 18 लोकमत, कुडाळ, सिंधुदुर्ग. तर देशभरामध्ये ठिकठिकाणी महत्त्वाच्या शहरांमध्ये मॉक ड्रिल आणि क्रॅश ब्लॅकआउटची तयारी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ, जौनपूर इथं मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे. तर दुसरीकडे पंजाबच्या फिरोजपूरमध्ये क्रॅश ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. म्हणजेच ऑलरेडी ही तयारी सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशच्या लखनौ आणि जौनपूरमध्ये मॉक ड्रिल हे घेण्यात आलंय. तर दुसरीकडे पंजाबच्या फिरोजपूरमध्ये सुद्धा क्रॅश ब्लॅकआउट करण्यात आलंय. फिरोजपूर भागामध्ये सैन्याची छावणी आहे. या पार्श्वभूमीवर 4 मे रोजी रात्री 9 ते 9:30 वाजेच्या दरम्यान ब्लॅकआउट करण्यात आलं होतं. या काळामध्ये फिरोजपूरमधील रहिवासी भाग, आस्थापना, रस्त्यांवरील पथदिव्यांवरील लाईट बंद ठेवण्यात आल्या. अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा मॉक ड्रिल करण्यात आलंय. उद्या संपूर्ण देशभरामध्ये मॉक ड्रिल केलं जाणार आहे. 1971 नंतर पहिल्यांदाच हे मॉक ड्रिल होत आहे. 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं तेव्हा मॉक ड्रिल करण्यात आलं होतं. तेव्हाचं जे मॉक ड्रिल होतं ते नेमकं कसं होतं या संदर्भात सुनील रामचंद्रन यांनी आपला अनुभव सांगितलेला आहे. 1971च्या मॉक ड्रिल वेळी रामचंद्रन हे 10 वर्षांचे होते. त्यांच्याशी याविषयी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी. भारत पाकिस्तान हे युद्ध झालेलं होतं 1971 मध्ये. युद्धाच्या काही दिवसांपूर्वीच मॉक ड्रिल देखील पार पडलेलं होतं.
आणि त्याच काळामध्ये मॉकड्रिल पाहिलेलं एक व्यक्ती आपल्यासोबत आहेत, सुनील रामचंद्रन सर आहेत. त्यांनी त्या काळामध्ये, ते अवघे 10 वर्षाचे होते आणि त्या काळामध्ये त्यांनी या मॉकड्रिलचा अनुभव घेतलेला आहे. आपण त्यांच्याकडूनच थेट जाणून घेणार आहोत हा अनुभव कसा होता. सर नमस्कार. नमस्कार. मॉकड्रिलचा अनुभव म्हणजे 1971ला खरं म्हणजे शिवाजी पार्कचं राहणं आणि समुद्राच्या बाजूला त्यावेळी टी व्ही पण फक्त ब्लॅक अँड व्हाईट होते, कलर नव्हते आणि वर्तमान काळात ज्या पेपरामध्ये यायचे तसं आम्ही इन्स्ट्रक्शन ते फॉलो करायचे. युद्ध झाल्यामध्ये त्या मॉकड्रिलमध्ये ज्या वस्तू काय काय केल्या ते सगळे शाळेत पण पालन केलं, कॉलेजेसमध्ये पालन केलं, सगळ्या रहिवासी सोसायटीजमध्ये सगळ्यांनी पालन केलं. त्या गव्हर्नमेंटनी काय जसं सांगितलं तसं त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी पालन केलं. ते असं होतं की सायरन वाजायचा, तो सायरन प्रत्येक एरियामध्ये असायचा. कारण आमचं काय होतं, आम्ही समुद्राच्या बाजूला होतो, ते महत्त्व होतं जरा. आणि त्या उद्देशाने ते सायरन वाजलं की आमच्या सगळ्या लाईट्स सगळ्या घरच्या लाईट्स होत्या, रोडच्या लाईट सगळं बंद व्हायचं. लाईट बंद झाल्यानंतर काय व्हायचं की तिकडे आम्ही समुद्राच्या इथे जाऊन ते दिसायचं की अँटी एअरक्राफ्ट गन्स असायचे. ते म्हणजे एक दिवाळीला कशी एक कंदील टाईप जाते वरती, तसं ते आम्ही बघायचं. आणि रोडमध्ये वगैरे सुमसाम, गाड्या, रोड नाही, काही नाही. आता कसं आहे, आत्ता जर युद्धाची आपण जर मॉकड्रिल करतो, आता इलेक्ट्रॉनिक जी मीडिया आहे, तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, डिजिटल मीडिया आहे, सगळं एवढं पुढे गेलेलं आहे की मला लोकांना हे सांगायचं आहे की बाबा सगळे आपल्या टी व्हीच्या समोर बसा, जे काय गव्हर्नमेंट करते, जे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट ज्या तसं पालन करा. आणि टी व्हीच्या जे उद्देश मिळत आहेत टी व्हीमध्ये त्या उद्देश पालन करा आणि लोकांनी सतर्क राहावा. कुठलीही वस्तू रोडवर उचलू नका. काही लोक कामाला जातात, ट्रेनमध्ये जातात, बसमध्ये जातात. कुठली वस्तू हातातनं घेऊ नका. कोणाशी डायरेक्ट कोणाला फोन देऊ नका. आपलं ते इम्पॉर्टंट आहे एकदम. कोणी कधी मागतो, अरे माझी बॅटरी गेली, मला फोन दे. त्या फोनवरनं काही पण घडू शकते. म्हणजे या सगळ्या गोष्टी सतर्क राहावा, सगळ्यांनी सतर्क राहायला पाहिजे. तर संभाव्य युद्धाची स्थिती लक्षात घेऊन देशातील काही ठिकाणी मॉकड्रिल सुरू करण्यात आला आहे. जम्मूमधील शाळेमध्ये मॉकड्रिल खेळण्यात आलं. यावेळी हल्ला झाला तर कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे याचं ड्रिल खेळण्यात आलं. तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय. काश्मीरमधील शाळेमध्ये अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण कसं करायचं, ज्यावेळेला हल्ला होईल त्यावेळेला कशा पद्धतीनं वर्गात असेल तर काय काळजी घ्यायला पाहिजे ते सांगण्यात आलं आहे. टेबल खाली लपायचं, त्याचबरोबर आपलं जे साहित्य आहे त्याची काळजी घ्यायची आणि कानावर हात ठेवून स्वतःचं रक्षण करायचं, अशा सूचना शिक्षकांनी दिलेल्या आहेत. विद्यार्थी आणि देशभरातील जे सामान्य नागरिक आहेत त्यांना मॉकड्रिलमध्ये प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्याचाच एक भाग आपल्याला जम्मू काश्मीरमधल्या या शाळेत पाहायला मिळाला. कंडीशन ऐसी आ रही हैं तो बच्चा कैसे अपने आप को सिक्योर करेगा, वो हम उनको जानकारी दे रहे हैं. वीडियो दिखा रहे हैं, हम उनको ड्रिल भी करवा रहे हैं. ड्रिल दी जा रही है, उनको करवाई जा रही हैं. कैसे छुपना है, डेस्क के नीचे कैसे छुपना है, लेटना कैसे है, अगर ब्लास्ट हो रहे हैं ऊपर, अगर फायरिंग हो रही है तो जितना वो अपने आप को प्रोटेक्टिव एरिया में ले जाएंगे उतना ही वो अपने आप को सिक्योर करा पाएंगे, बचा पाएंगे. उन्होंने हमें पूरा यही समझाया कि हम अपने आप को कैसे प्रोटेक्ट कर सकते हैं इस टाइम पर, और कैसे हम दूसरों को भी प्रोटेक्ट कर सकते हैं. जैसे उन्होंने हमें पूरा बताया कि अगर हम स्कूल के अंदर हैं तो हम क्या और प्रिवेंटिव चेक्स ले सकते हैं, और बाहर हैं तो हम क्या करेंगे, घर पे हैं तो हम क्या करेंगे. तो हमें बहुत अच्छा लगा कि उन्होंने इस पूरा हमें समझाया. हमें हमारे स्कूल में बताया कि कैसे हमें सेफ़ रहना है, किस तरह से हमें प्रोटेक्ट करना है खुद को और बाकियों को, ना कि सिर्फ खुद को, बाकियों की भी हमने हेल्प करनी है. अगर कोई गिर जाता है या फिर हमें उसे कैसे सेव करके हमें बचाना है एंड ऑल. और हमें फ़र्स्ट एड के बारे में भी काफ़ी अच्छे से बताया. हमें ऐसा पहले भी बताया जाता था बट आज काफ़ी अच्छे से डीप तरह से बताया गया. हमें ये सिखाया जा रहा है कि सबसे पहले तो हमें वहाँ पर ऐसा नहीं है कि जब वॉर हो जाए तो हम घबरा जाएं बहुत ज़्यादा. मतलब हमें काम भी रहना पड़ेगा और ये मेंटली पहले ही प्रिपेयर होना पड़ेगा कि उस वक्त हम कैसे काम रहें. और हालांकि सिचुएशन तो थोड़ी सी ज़्यादा ही ख़तरनाक ही होगी, लेकिन तब भी हमें इंटेलिजेंटली चीज़ों को करना है, हैंडल करना है. और ये बताया गया है कि हम बेंचेस के नीचे छुप सकते हैं, कॉर्नर्स में जा सकते हैं, इस तरह कि हमारे ऊपर कुछ सेव करने वाली कोई चीज़ हो और हम उसके नीचे हों और हम अपने आप को प्रोटेक्ट करें अच्छी तरह से.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातला तणाव कमालीचा वाढलेला आहे आणि युद्ध परिस्थिती उद्भवल्यास सामान्य नागरिकांनी नेमकं काय काळजी घ्यायला हवी याचं शाळकरी मुलांना प्रशिक्षण दिलं जात आहे। जम्मूमधील एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सायरन वाजल्यानंतर काय काळजी घ्यावी याचे धडे देण्यात आले। सर जी ने हमें सिखाया है जैसे कि फायरिंग होगी, हमें जहाँ हम स्कूल में हैं फटाफट डेस्क के नीचे लेट जाना है और टेबल के नीचे लेट जाना है और घर पे कहीं भी मोर्चे में चले जाना है। और जिस तरह से और भी कहीं सेफ जगह पे क्रॉल करके जाना वो भी सिखाया गया? यस सर। अच्छा, तो कैसे क्या बताया टीचर्स ने? टीचर ने बताया कि जैसी फायरिंग होगी हमें धीरे धीरे से सेफ जगह पे चले जाना है। सर ने कहा जब भी इधर फायरिंग होएगी डेस्क के नीचे फटाफट लेट जाना है, घर में जहाँ कोई मोर्चे हैं तो उधर भी छुप जाना है। और क्या बोला कि क्रॉल करके जाना, खड़े होके नहीं जाना? नो सर ने कहा लेट के ना तो धीरे धीरे ना छुप जाना है। तर काश्मीरातल्या शाळांमध्ये मॉक ड्रिल हे आधी सुरू झालेलं आहे आणि उद्या देशभरातील अनेक जी शहरं आहेत त्या ठिकाणी हे मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे। त्याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघणार आहोत। त्याआधी